ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 6 भाग 6. मागील भागात आपण योग्याने मध्यम उंचीच्या आसनावर बसून वज्रासन घालून चित्त आणि इंद्रिये जिंकून मन एकाग्र करून योग्याने अंतःकरणाच्या शुद्धीसाठी कशा प्रकारे योगाभ्यास करावा हे पाहिले. तसेच आपण कुंडलिनी शक्ती म्हणजे काय आणि ती कशा प्रकारे जागृत होते हे देखील पाहिले. नागिनीची पिल्ले कुंकवाने न्हालेल्यासारखे जसे वेटोळे घालून झोपी जावे त्याप्रमाणे कुंडलिनी शक्ती लहानशी 3.5 वेटोळे घालून खाली तोंड करून नागिनीसारखी आपल्या माकड हाडामध्ये निजलेली असते. ती विजेची वाटोळी कडी म्हणजे वलय, अग्निज्वालांची घडी किंवा उत्तम सोन्याचे चकचकीत वेढे याप्रमाणे दिसते. वज्रासनामुळे तिला चिमटा बसतो आणि ती जागी होते आणि त्या जागी नक्षत्र जसे आकाशातून खाली पडावे किंवा सूर्याचे आसन मोडावे किंवा तेजाच्या बीजाला अंकुर फुटावा त्याप्रमाणे ती कुंडलिनी शक्ती वेढे सोडीत सोडीत सहज लीलेने अंग मोडीत नाभिकंदावर उभी राहते आणि 6 चक्रांचे पदर सोडत ती ब्रह्मरंध्रापर्यंत येते. ब्रह्मरंध्रापर्यंत आल्यावर तेथे असलेले चंद्रामृत म्हणजे 17वी जीवनकळा त्या कुंडलिनीच्या तोंडात पडते. आजच्या भागात आपण कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यावर योग्यामध्ये कोणकोणते बदल होतात हे पाहणार आहोत. योग्याची साधना सफल होऊन त्यास दृश्य, द्रष्टा, विश्व इत्यादी काहीच राहत नाही. त्यास असंप्रज्ञात समाधीचा अनुभव आल्यामुळे तो योगी समुद्रापलीकडील सर्व पाहू शकतो. मुंगीचे मनोगत ओळखतो. चालताना उदकावर पाय ओले होत नाहीत. दूरवरचे त्याला दिसते, ऐकायला येते. सर्व काही अघिमा, लघिमा, महिमा, गरिमादी अनेक सिद्धी या योग्यास प्राप्त होतात. परंतु या योग साधनेसाठी इंद्रिय निग्रह आणि मनोनिग्रह करून आहार, विहार आणि निद्रा इत्यादी नियंत्रित ठेवावा लागतो. तेव्हाच योग साध्य होतो. या दोन्ही योगापेक्षा ब्रह्मसाम्य अवस्था प्राप्त होणे हे सर्वात श्रेष्ठ आणि उत्तम योग आहे. तो एकदा का प्राप्त झाला म्हणजे सहज चालती बोलती ब्रह्मस्थिती प्राप्त होते आणि त्यावेळी तो योगी विश्व पाहत असतानाही त्याला सर्व ब्रह्मदर्शनच होत असते. परमपूज्य श्री माताजी निर्मला देवींच्या कृपेत आपली कुंडलिनी शक्ती अगदी सहज विनासायास जागृत होते. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ज्यांना कुंडलिनी शक्तीच्या जागृतीची इच्छा असेल त्यांनी अवश्य ती लिंक ओपन करून स्वतःची कुंडलिनी जागृत करून घ्यावी. कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यावर रोज ध्यान करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे साधकाने श्री माताजींनी सांगितल्याप्रमाणे रोज दोन्ही वेळेस ध्यान करून ही कुंडलिनी शक्ती सतत ब्रह्मरंध्रावर ठेवण्याचा प्रयत्न करावा आणि योगाभ्यासामध्ये आपली पुढील वाटचाल करावी. ओवी क्रमांक 251. जैशी आभाळाची बुंथी करुणी राहे गभस्ती मग फिटलिया दीप्ती धरू नये तैसा आहाचवरी कोरडा त्वचेचा असे पातवडा तो झडोनी जाय कोंडा जैसा होय. मग काश्मीराचे स्वयंभ का रत्नबीजा निघाले कोंभ
अवयव कांतीची भांब तैसी दिसे, ना तरी संध्या रागीचे रंग, काढुनी वळिले तो आंग, की अंतर्ज्योतीचे लिंग निर्वाळिले. सूर्यावर ढगाचे आवरण आले असता त्याचे तेज फाकले जाते, पण ते ढगाचे आवरण दूर झाल्यावर सूर्याचे तेज आवरून धरता येत नाही. त्याप्रमाणे या 17व्या अमृतकलेवर असलेला जो कातडीचा कोरडा पापुद्रा आहे तोही कोंड्याप्रमाणे उडून जातो आणि मग शुद्ध स्फटिकाचे निर्दोष स्वरूप दिसावे किंवा रत्नाच्या बीजाला फुटलेले कोंब असावेत, अशी त्या योग्याच्या अवयवाच्या कांतीची शोभा दिसू लागते. अथवा सायंकाळीच्या आकाश रंगाचे रंग काढून बनवलेली मूर्ती किंवा आत्मचैतन्याच्या तेजाची निर्मळ प्रतिमा आहे असे वाटू लागते. कुंकमाचे भरीव सिद्धरसाचे वोतीव, मज पाहता सावेव शांतीची ते आनंद चित्रीचे लेप, नातरी महासुखाचे रूप, की संतोष तरुचे रोप थावले जैसे, तो कनक चंपकाचा कळा, की अमृताचा पुतळा, नाना सासिनला मळा कोवळीकेचा. ते शरीर जणू काय केशराने पूर्ण भरलेले अथवा चैतन्य रसाने ओतलेले किंवा मूर्तिमंत शांतीच आहे असे पाहताना वाटते. ते शरीर आनंदाच्या चित्रातील रंगाप्रमाणे अथवा ब्रह्मसुखाचे रूपच असलेले किंवा संतोष वृक्षाचे बळावलेले रोपटेच आहे असे वाटते. तो योगी सोनचाफ्याची मोठी कळी अथवा अमृताचा पुतळा किंवा नाजूकपणाचा भरास आलेला मळाच आहे. हो का जे शारदियेची ओले, चंद्रबिंब पाल्हेले, का तेजची मूर्त बैसले आसनावरी, तैसे शरीर होय जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये, मग देहाकृती बिहे कृतांतुगा. वृद्धाप्य तरी बहुडे, तारुण्याची गाठी विघडे, लोपली उघडे बाळदशा. किंवा शरद ऋतूच्या ओलाव्याने टवटवीत झालेले चंद्रबिंब अथवा आसनावर बसलेले मूर्तिमंत तेजस की काय असे वाटू लागते. जेव्हा कुंडलिनी 17वीचे चंद्रामृत पिते तेव्हा शरीर असे होते आणि मग त्या देहाच्या आकाशाला पाहून प्रत्यक्ष काळही भीतो. मग म्हातारपणाची कळा लोपते, तारुण्याचाही वियोग होतो आणि गेलेली बालदशा साधकाला पुन्हा प्राप्त होते. वयसा तरी येतुले वरी, येरवी बळाचा बळार्थू करी, धैर्याची थोरी निरुपम, कनकद्रुमाच्या पालवी, रत्नकळिका नित्य नवी, नखे तैसी बरवी नवी निघती, दातही आन होती परी अपाडे साने जती, जैसी दुबाही बैसे पांती हिरेयांची. वयाचा विचार केला तर तो एवढासाच दिसतो, परंतु सामर्थ्याची थोरवी अफाट असते. त्याच्या धैर्याला तर पारावार नसतो. सोन्याच्या झाडाला पालवी फुटून त्याला कधी न कोमेजणारी अशी रत्नांची कळी फुटावी अशी तेजस्वी नखे त्याला फुटतात. त्याला नवीन दात येतात. ते फार लहान असतात. जबड्याच्या दोन्ही बाजूला हिरकण्यांच्या रांगा बसविल्याप्रमाणे ते दिसतात. मानिकुलियांच्या कनिया, सावियाची अनुमानिया, तैसिया सर्वांगी उधवती अनिया रोमांचिया. करचरण तळे जैसी का रातोत्पले, पाखाळी होते डोळे काय सांगो. निडाराचे निकोंदाटे, मोतिये नावरती संपुटे, मग शिवनी जैसी उतटे
शुक्ती पल्लवांची, तैशी पातियांची कवळिये न समाये, दिठी जाकळोनी निघो पाहे, आदिलीची परी होय गगना कळीती, आईके देह होय सोनियाचे, परी लाघवये वायूचे, जे आपा आणि पृथ्वीचे अंशू नाही. ज्याप्रमाणे माणिकांचे जणू कण असावेत, त्याप्रमाणे सहजच त्याच्या सर्वांगावर रोमांचाची टोकेवर येतात. हातापायाचे तळवे तांबड्या कमळाप्रमाणे बनतात. आणि काय सांगावे, डोळे तर किती स्वच्छ होतात. परिपूर्ण दशेला येऊन गच्च भरल्यामुळे मोती शिंपल्यात मावत नाहीत आणि त्यामुळे शिंपल्यांची शिवण उखळते. त्याप्रमाणे डोळ्याच्या पात्याच्या कवेत आता दृष्टी सामावत नसल्याने ती आवेशाने बाहेर येऊ पाहते, आणि जरी ती अर्धवट उमललेली असली तरी त्या स्थितीत ती गगनाला गवसणी घालू पाहते. अर्जुना, लक्षात घे की हे योग्याचे शरीर सोन्याच्या कांतीचे होते, परंतु वजनाने वायूचे असते, कारण त्यात पृथ्वीचे आणि पाण्याचे अंश नसतात. मग समुद्रा पैलाडी देखे, स्वर्गीचा आलोचु आईके, मनोगत ओळखे मुंगियेचे, पवनाचा वारिका वळघे, चाले तरी उदकी पाऊल न लागे, येणे येणे प्रसंगे येती बहुता सिद्धी, आईके प्राणाचा हात धरुणी, गगनाची पाऊटी करुणी, मध्यमेचे निदादरे हुनी हृदयाली. मग त्या योग्याला समुद्राच्या पलीकडील दिसते. स्वर्गातील नाद ऐकू येतात आणि किडामुंगीच्या मनातील भाव ओळखतो. तो वाऱ्याच्या घोड्यावर स्वार होतो. पाण्यावरून चालत गेला तरी त्याच्या पायांना पाण्याचा स्पर्श होत नाही. अशा नाना प्रकारच्या सिद्धी त्याला प्रसंगानुरूप प्राप्त होतात. अर्जुना, ऐक. प्राणवायूचा आधार घेऊन हृदय कोशाच्या तळाची पायरी करून सुषुम्ना नावाच्या मध्य नाडीच्या जिन्याने जी हृदयात आली, ओवी क्रमांक 272, ते कुंडलिनी जगदंबा, जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा, जिया विश्वबीजाचिया कोंभा सावली केली. सुषुम्ना नावाच्या मध्य नाडीच्या जिन्याने हृदयात आलेली ही कुंडलिनी जगाची आई समजावी, जी विश्वाच्या सार्वभौमाची शोभा आहे आणि जी ओंकाराच्या अंकुराला सावली करते, जी चैतन्याची शोभा आहे आणि विश्वाच्या बीजाच्या कोंभाला तिने सावली केली आहे. जे शून्यलिंगाची पिंडी, जे परमात्मया शिवाची करंडी, जे प्राणाची उघडी जन्मभूमी, हे असो ते कुंडली हृदया आंतू आली, तव अनाहताचा बोली चावळे ते, शक्तीचिया आंगा लागले, बुद्धीचे चैतन्य होते आले, ते तेने ऐकिले अळूमाळू, घोषाचा कुंडी, नादचित्रांची रूपडी, प्रणवाची आमोडी रेखिली ऐसी. हीच ती शून्याची बैठक, परब्रह्मरूपी शिवाची संबळी, जी ओंकाराची स्पष्ट जन्मभूमी आहे. अशा प्रकारची ही सुकुमार कुंडलिनी हृदयकोशात आली की आपोआप अनाहताचे शब्द ऐकू येतात. कुंडलिनी शक्तीला चिकटून बुद्धीचे चैतन्य आलेले असते, त्याला हे अनाहत नाद किंचित ऐकू येतात. घोषनादाच्या म्हणजे परावाणीच्या कुंडात नाद मध्यमारूपी चित्राची रूपडी ओंकाराच्या घाटणीच्या वर उमटू लागतात. हेची कल्पावे तरी जाणीजे, परी आता कल्पिते कैचे आणिजे, तरी नेणो काय गाजे तिये ठाई,
विसरून गेलो अर्जुना, जव नाशू नाही पवना, तव वाचा आथि गगना, म्हणूनी घुमे. तया अनाहताचे निमेघे, मग आकाश दुमदुमो लागे. तव ब्रह्मस्थानीचे वेगे, फिटले सहजे. आईके कमळगर्भाकारे, जे महदाकाश दुसरे. जेथ चैतन्य आधातुरे, करुणी असिजे. तया हृदयाचा परिवरी, कुंडलिनिया परमेश्वरी. तेजाची शिदोरी विनियोगिली. याची कल्पना करता येईल तर समजून घेता येईल, परंतु असे कल्पना करणारे मन कोठून आणावे? त्या ठिकाणी कसले नाद होतात हेच समजत नाही. अर्जुना, मी विसरून गेलो बघ. जोपर्यंत प्राणवायूचा नाश होत नाही तोपर्यंत हृदयाच्या आकाशात शब्द असतो आणि म्हणून तो अनाहत शब्द घुमतो. त्या अनाहताच्या मेघनादाने मग हृदय आकाश दुमदुमायला लागते. त्यावेळी ब्रह्मरंध्राची खिडकी सहज उघडली जाते. अर्जुना ऐक, कमलगर्भाच्या आकाराचे दुसरे आकाश असते किंवा ब्रह्मरंध्र असते. तेथे चैतन्य निराधार स्थित असते. त्या हृदयाच्या मंदिरात कुंडलिनी देवी शिरताच आपल्या तेजाची मेजवानी चैतन्याला अर्पण करते. जेव्हा ब्रह्मरंध्राची खिडकी उघडते तेव्हा साधकाला थंडगार अशा चैतन्य लहरींची जाणीव सहजच प्राप्त होते. कमलगर्भाच्या आकाराचे दुसरे आकाश असते, म्हणजेच कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे सहस्त्र पाकळ्या असणाऱ्या सहस्त्रार चक्राचे वर्णन केलेले आहे, जे ब्रह्मरंध्रात असते. तेथे आपल्याला चैतन्याची जाणीव होते आणि त्या ठिकाणी साधकाला अनहत नाद ऐकू येतो. बुद्धीचे निशाके, हात बोने निके, द्वैत्य जेत न देखे तैसे केले. ऐसी निजकांती हारविली, मग प्राणूची केवळ जाहली. ते वेळी कैसी गमली म्हणावी पा. हो का जे पवनाची पुतळी, पांघुरली होती सोनेसळी. ते फेडुनिया वेगळी ठेविली तया. नातरी वार्याचे नि आंगे झगटली, दीपाची दिठी निमटली. का लखलखोनी हारपली विजू गगनी. बुद्धीच्या भाजीचा चांगला नैवेद्य झाला म्हणजे द्वैताचे दर्शनही होत नाही. याप्रमाणे आपले तेज अर्पण केल्यावर ही कुंडलिनी केवळ प्राणवायू रूप होते. तेव्हा ती कशी भासते म्हणून म्हणाल तर जशी वायूची पुतळी असावी, तिने सोनेरी पितांबर नेसावा आणि नंतर तो फेडून दूर ठेवावा, तशी ती दिसते. किंवा वाऱ्याच्या अंगाशी झोंबलेली दिव्याची ज्योत मालवावी अथवा आकाशात क्षणभर लखलखून वीज अदृश्य व्हावी, तशी ती दिसते. तैशी हृदय कमळ बेरी, दिसे सोनियाची जैसी सरी. नातरी प्रकाश जळाची झरी वाहता आली. मग तिये हृदयभूमी पोकळे, जिराली का एके वेळे. तैसे शक्तीचे रूप मावळे शक्तीची माझी. तेव्हा तरी शक्तीची म्हणिजे, एरवी तो प्राणू केवळ जाणिजे. आता नादबिंदू नेनिजे कला ज्योती. मनाचा हण मारू का पवनाचा धरू, ध्यानाचा आदरू नाही परी. हे कल्पना घे सांडी, ते नाही ये परवडी. हे महाभूतांची फुडी आटणी देखा. तशी हृदय कमलापर्यंत सोन्याच्या सरीसारखी दिसणारी अथवा प्रकाशाच्या झऱ्यासारखी वाहत आलेली तशी ती दिसते. तो प्रकाशाचा झरा जसा हृदयाच्या पोकळ भूमीत एकदम जिरून जावा, तत्काळ शक्तीचे रूप या शक्तीमध्येच लय होतो.
ती कुंडलिनी हृदय आकाशात विलीन झाल्यावर सुद्धा तिला शक्तीच म्हटले पाहिजे. तसे पाहिले तर ती केवळ प्राणवायूच असते. आता तिला नाद, बिंदू, कला आणि ज्योती असे 4 धर्म नसतात. या अवस्थेत मनाचा निग्रह करणे, प्राणवायूचा निरोध करणे किंवा ध्यानाचा आदर करणे हेही उरत नाही. मग संकल्प विकल्पाचे प्रकार घडून येत नाहीत. खरोखर अशी स्थिती म्हणजे पंचमहाभूतांची आटणी करण्याची मूस होय. पिंडी पिंडाचा ग्रासू, तो हा नाथ संकेतीचा दंशू, परिदावणी गेला उद्देशू महाविष्णू. तया ध्वनिताचे केने सोडुनी, यथार्थाची घडी झाडुनी, उपविली म्या जाणुनी ग्राहिक श्रोते. एके शक्तीचे तेज लोपे, तेत देहीचे रूप हारपे, मग डोळ्याची माझी लपे जगाचिया. शरीरच शरीराचा घास किंवा नाश करते, हे नाथ संप्रदायाचे रहस्य आहे. परंतु हे मर्म अर्जुनाला सांगण्याच्या निमित्ताने श्रीकृष्ण सांगून गेले. त्या श्रीकृष्णाच्या अभिप्रायाचे भाषण सोडून श्रोते हे या मालाचे गिऱ्हाईक आहे हे जाणून मी यथार्थ रूप वस्त्राची घडी झटकून ती घडी ग्राहक श्रोते पाहून त्यांच्या पुढे पसरली. अर्जुना ऐक, कुंडलिनीचे तेज निस्तेज होते. त्यावेळी योग्याच्या देहाचे रूपही लोपते आणि तो योगी जगाच्या डोळ्यांना आपल्या खऱ्या रूपात दिसत नाही. एरवी आदिलाची ऐसे, सावयव तरी असे, परिवायूचे का जैसे वळिले होय. ना तरी कर्दळीचा गाभा, बुंथी सांडोणी उभा, का अवयवची नभा निवडला तो. तैसे होय शरीर, तैते म्हणिजे खेचर, हे पद होता चमत्कार पिंडजनी. वस्तुतः तो योगी पूर्वीसारखाच देहधारी अवयवांनी युक्त असतो, परंतु आता ते शरीर वायूचे बनलेले असते. किंवा केळीचा गाभा तिच्यावरील सोपटे काढल्यावर उभा करावा, अथवा आकाशाला अवयव उत्पन्न व्हावेत तसा तो दिसतो. असे ज्यावेळी शरीर होते तेव्हा त्याला खेचर म्हणजे आकाशात वावरणारा असे म्हणतात. ही योग्यता प्राप्त झाल्यावर जनमानसात त्याचा देह म्हणजे एक चमत्कारच वाटू लागतो. देखे साधकू निघोनी जाये, मागा पाऊलांची वोळ राहे, ते ठाई ठाई होये हे अनिमादिक. परी तेने काय काय आपण पया, अवधारी ऐसा धनंजया, लोपाथी भूतत्रया देहीचा देही. पृथ्वी ते आप विरवी, आपाते तेज जिरवी, तेजाते पवनू हरवी हृदया माझी. पाठी आपण एकला उरे, परी शरीराचे नि अनुकारे, मग तोही निगे अंतरे गगना मिळे. अर्जुना, असे योग साधन करणारा पुरुष जेव्हा चालतो तेव्हा त्याच्या प्रत्येक पावलाच्या ठिकाणी अष्टमहासिद्धी हात जोडून उभ्या असतात. त्या अष्टमहासिद्धी आपणहून अशा कायत येतात, परंतु आपल्याला त्यांच्याशी काहीच काम नाही. अर्जुना ऐक, पृथ्वी, आप, तेज या तीनही महाभूतांचा देहाच्या देहात लोप होतो. पृथ्वीला पाणी नाहीसे करते, पाण्याला तेज नाहीसे करते आणि तेज हृदयातील पवनात शिरते. मग शेवटी एकटा प्राणवायू उरतो. तो केवळ देखाव्याने उरतो. काही काळाने तोही आकाशात विरघळून विलीन होतो. येतपर्यंत 300 ओव्या समाप्त झाल्या आहेत.
यापुढील ओव्या आपण पुढील भागात म्हणजे अध्याय 6 आणि भाग 7 यामध्ये पाहणार आहोत. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.